नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। रेसिपी सुरू करण्याआधी माझी एक विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। की आजची रेसिपी आहे कोल्हापुरी मिसळ पाव। जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कुकरमध्ये 2 वाटी मठाची उसळ घेतली आहे। मी मठ 8 तास आधी भिजवून जवळपास ते 12 तास दडपवून ठेवलेले होते आणि त्यामुळे मठाला छानपैकी मोड आलेले आहेत। मठ शक्यतो ड्राय एरियामध्ये दडपवून ठेवा जेणेकरून त्याला छान असे मोड येतील। ही उसळ आपल्याला आधी शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे हाफ टीस्पून हळद आणि 1 टीस्पून मीठ घालते। त्यात मी 2 कप पाणी ऍड केलंय। कुकरचं झाकण लावून त्याला आपण एक शिट्टी द्यायची आहे। आणि जवळपास 7 मिनिटांनंतर आपली उसळ छानपैकी शिजलेली आहे। उसळमधील पाणी गाळणीने गाळून घ्यायचे किंवा मी केल्याप्रमाणे गाळणीत गाळून घ्या। गाळलेलं पाणी आपण मिसळचा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत। ही उसळ आता पॅनमध्ये आपण फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलंय। त्यामध्ये आपण ही ड्राय केलेली उसळ घालणार आहोत आणि त्यावर आपण लाल तिखट किंवा तुम्हाला हवा असेल तो मसाला तुम्ही ऍड करायचा आहे। इथे मी लाल तिखट घालणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित छान परतवून घ्यायचंय। यामध्ये आपण जास्त मसाले घालणार नाही आहोत कारण रस्सा हा मसाल्यांमध्येच बनवणार आहोत। त्यामुळे इथे जास्त मसाले घालाल तर आपल्या भाजीची टेस्ट ही वेगळीच लागेल। उसळ व्यवस्थित परतवून घ्या। जवळपास मी उसळ 3 मिनिटं परतवते। मिसळ पाव मधला पहिला पदार्थ आपला रेडी आहे। आता आपण वळूया मिसळ पावच्या तरीसाठी। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले। त्याला मी एक कट दिलाय कारण हे आपण भाजून घेणार आहोत। मोस्टली कांदा हा कोळशामध्ये भाजला जातो ज्याने कांद्याला एक स्मोकी फ्लेवर येतो। सगळ्या साईडने कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना चिमटाच वापरा, हाताने कांदा पलटवण्याचा प्रयत्न करू नका। आणि कांदा भाजताना त्याची आउटर लेयर हा जळून बाहेर पडतोय त्यामुळे केअरफुली हे सर्व भाजून घ्या। तुम्ही बघू शकता कांदा आतपर्यंत व्यवस्थित भाजलाय। कांद्यानंतर आता इथे आपण सुकं खोबरं घेणार आहोत। खोबरं हे ड्राय असावं। तुम्ही क्वांटिटी बघू शकता। जवळपास अर्धा ते पाऊण खोबरं मी इथे भाजून घेणार आहे। खोबरं हे ड्राय असल्याने लवकर भाजेल आणि लवकर आग पकडेल, त्यामुळे काळजीपूर्वक भाजा आणि वेळोवेळी फुंकर मारून त्याची आग कमी करा। खोबरं पण इथे व्यवस्थित भाजले, सगळ्या साईडने भाजले। कांदा आणि खोबरं थंड करण्यासाठी ठेवायचंय आणि यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलंय। गॅस कमी ठेवायचा आहे। यात मी एक काळी इलायची, 1 टेबलस्पून शाही जिरा, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून सफेद तीळ, 4 ते 5 काळी मिरी, 3 ते 4 लवंग घालते। हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचंय। आता यात मी 1 टेबलस्पून साधे जिरं घालते जे आपण सगळ्या भाज्यांसाठी वापरतो ते। हे पूर्ण पदार्थ व्यवस्थित भाजून घ्या। कांदा आणि खोबरं हे सर्व आपल्याला एकत्र वाटून घ्यायचंय।
हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि छानपैकी भाजून घ्या। त्याची टेस्ट ही आपल्या रस्सामध्ये उतरणार आहे। काळजी घ्यायची की आपले हे मसाले जळणार नाहीत, ते सतत हलवत राहायचे आहेत। इथे आपले मसाले जवळपास छानपैकी भाजलेले आहे। आता ते आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। इथे मी एका बाउलमध्ये ते काढते। इथे वाटणाचं सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आपण त्याचं एक वाटण बनवून घेणार आहोत। सर्व साहित्य इथे थंड झालंय। वाटण्यासाठी मी इथे पाणी फक्त अर्धी वाटी वापरते, जास्त पाणी शक्यतो घालू नका। जास्त पाणी ऍड केल्याने वाटणाची चव पण बिघडते आणि जेव्हा आपण फ्राय करतो तर त्याचे शिंतोडे हे बाहेर उडतात, त्यामुळे शक्यतो पाणी हे कमीच वापरा। इथे वाटण बनवताना मी 1 इंच दालचिनी, 2 इंच आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। याची आपल्याला पेस्ट करायची आहे, म्हणजेच वाटण बनवायचं आहे। तुम्ही वाटणाचा कलर आणि त्याची थिकनेस बघू शकता। ह्यापैकी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता हा मसाला आपल्याला तेलात छानपैकी परतवून घ्यायचा आहे। इथे मी एका कढईमध्ये जवळपास 2 मोठे चमचे तेल ऍड केलंय। मिसळसाठी तेल हे जास्तच लागतं। तेल व्यवस्थित तापू द्यायचंय। त्यात मी बारीक चिरलेला कांदा हे घालते। इथे मी 3 कांदे वापरलेले आहेत। ह्यात आपण हाफ टीस्पून हळद घालूया। आणि कांदा हा सॉफ्ट होण्यासाठी आपण त्यामध्ये चिमटीभर मीठ घालायचंय, जेणेकरून कांदा हा लवकर सॉफ्ट होतो आणि परततोही छान। परतवलेल्या कांद्यात मी इथे लाल तिखट घालते। काश्मीरी लाल मिरची मी वापरलेली आहे इथे 2 टेबलस्पून। हे सर्व छानपैकी परतवून घ्यायचंय। नंतर त्यामध्ये आपण वाटण ऍड करणार आहोत। वाटण पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मेन म्हणजे कांदा लसूण मसाला हा आपण इथे घालायचा आहे। मी जवळपास 3 टेबलस्पून कांदा लसूण मसाला वापरते। इथे मी प्रवीणचा कांदा लसूण मसाला घालते, तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल। आणि कोल्हापुरी मिसळ म्हटल्यानंतर कांदा लसूण मसाला हा लागतोच, सो शक्यतो ही स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करा। तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आपण वाटण घालायचं आहे। वाटण आणि मसाला आपल्याला सतत हलवायचा आहे, नाहीतर मसाले जळतात। इथे मी 1 कप
गरम पाणी घालते, सो त्यामुळे मसाले आपले जळणार नाहीत. तेल सुटेपर्यंत मसाला छानपैकी परतवायचा आहे आणि तुमच्या चवीनुसार मीठ तुम्ही ऍड करायचं आहे. आणि ग्रेव्हीसाठी आपण गरम पाणी ऍड करणार आहोत. शक्यतो थंड पाण्याचा वापर करू नका. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं आहे. आणि हा रस्सा आपल्याला 7 मिनिटं तरी उकळी येऊ द्यायची आहे, नाहीतर तर्री आणि चवीमध्ये बराच फरक पडतो. सो जितकी उकळी येईल तितकं चांगलं. इथं आपल्या रश्श्याला छानपैकी उकळी पण आलेली आहे आणि तरी पण छान आलेली आहे. तुम्ही बघू शकता. शक्य तितकं तुम्हाला ही तरी उकळू द्यायची आहे, म्हणजेच आपला रस्सा हा छान होतो आणि त्याची टेस्ट पण छान लागते. कोल्हापुरी मिसळपावसाठीचा शेवटचा टप्पा तो म्हणजे बटाट्याची भाजी. तर मग बनवूया बटाट्याची भाजी. एका पॅनमध्ये मी इथे 1 टेबलस्पून तेल घेतलंय. त्यात मोहरी टाकायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्या. नंतर जिरं, हिंग, हळद, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आलं घालायचंय. हे सगळं छानपैकी परतवून घ्या. यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे व्यवस्थित बारीक कापून घेतलेले आहेत. तुम्ही उभे पण काप घालू शकता त्यामध्ये. आपण इथे कांदा ऍड करणार आहोत. कांदा पण व्यवस्थित ब्राऊन होऊ द्यायचा आहे. इथे कांदा व्यवस्थित परतलेला दिसतोय. त्यात मी उकडलेले 2 बटाटे घालणार आहे. उकडलेले बटाटे आणि कांदा व्यवस्थित परतवून घ्या. बटाटा अजून सॉफ्ट होण्यासाठी आपण त्याला एक वाफ देणार आहोत. जवळपास 3 मिनिटं मी वाफ दिली आहे आणि आपले इथे बटाटे छानपैकी सॉफ्ट झाले. हे परत आपण मॅश करून घेणार आहोत आणि
त्यावर मस्त छानपैकी अशी कोथिंबीर घालणार आहोत. इथे जवळपास आपली झणझणीत मिसळपाव रेडीच आहे. कोल्हापुरी मिसळपाव ही ब्रेड सोबत सर्व करतात, पण इथे आपण पावचाच वापर करणार आहोत. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत लवकरच. तोपर्यंत खात राहा, छान छान मस्त आनंदी राहा.